साई, एखादा फनीएस्ट इन्सिडेंट्स अबाउट मुंबई क्रिकेट? अरे भरपूर आहेत तसे, पण माझ्यावरच आहे ॲक्च्युली. काय झालेलं की एकदा मुंबई वॉज प्लेइंग द क्वार्टर फायनल्स ॲट कानपूर. हां, तेव्हा सगळेच होते. पारस होता, ॲबी होता, प्रसाद देसाई वॉज इन द स्क्वॉड दॅट आय नो, शिवाजी बाग आणि जिमखाना. हां, आणि मग कसे आम्ही सगळे टाइमपास करत होतो आणि मजा चाललेली आणि पाऊस पडायला लागला त्या मॅचला. आणखीन 1-2 पहिले दिवस 2 गेलेले. तर रात्रीचं काय डिसाईड केलं की चला काहीतरी टाइमपास. तो समाव प्रसाद देसाईकडे एक भूताचा मास्क होता ना, त्यांनी तो कुठनं तरी आणलेला आणि हॉरिबल होता खरंच. म्हणजे कोणी घाबरेल बेसिकली. तर तो बोलला की चल आपण तिथे हॉटेलमध्ये जाऊन त्यांचं एक बँक्वेट हॉलमध्ये माणसं जी झोपलेली आहे ना, तो काय करत होता, असं व्हाईट चादर घातलेली आणि ते मास्क होतं, तर जाऊन त्यांना उठवत होता आणि ते सगळे घाबरत होते. असं फुल टाइम आणि हसून वेळ लागायचं आणि पळून जात होतो आम्ही आणि हे ते वगैरे. ते झालं, सगळं झालं, सेटल झालं. तर मग काय झालं की मी आणि ॲबी कुरुविला रूममेट्स होतो. तर काय झालं, तो मास्क माझ्याकडे आला. तर मी बोललो की चला मी आता ॲबीला घाबरवतो, ॲबी कुठेतरी गेलेला. तर त्याच रात्रीचीच गोष्ट आहे. तर मी आय थिंक पारस होता का कोण होतं माझ्याबरोबरच होतं आणि बसल्या तर डिसाईड केलं की असेल तर मी तो मास्क घातला आणि ते हे केलं. आणि थोड्या वेळानंतर ॲबी आला. तर ॲबी आला आणि ॲबीने असं बघितलं, तो पण घाबरला. पण काय झालं, ॲबीने घाबरलं तो ठीक आहे, पण जी कानाखाली वाजवली माझ्या, मी डायरेक्ट खाली, मास्क बीस गेलं बाजूला असं. आणि 6 feet plus. आणि मग मी कुठे काय बोलणार ॲबीला किंवा रिॲक्ट काय करणार. मी चुपचाप जाऊन झोपलो. म्हटलं काय रे बाबा, सॉरी बोललो आणि झोपलो. आणि पण असे इन्स्टन्सेस खूप आहेत. म्हणजे वी हॅड मुंबईचे ड्रेसिंग रूम वॉज ऑल्सो लाईव्हली. विनोद वॉज हिलेरियस. विनोद म्हणजे अनबिलिव्हेबल होता तो. म्हणजे ते मानी काका एक वर्ष म्हणजे फ्यू इयर्स आमच्या बरोबर होते. वॉज अ मॅस्युअर कम सगळं हेल्थचं वगैरे, ॲक्युप्रेशरचं वगैरे सगळं बघायचं. बॅटिंगला पण जायच्या अगोदर हात द्यायचा, ते मानी काका दाबत बसायचे. अच्छा, विनोद. हां, तर त्याचं काय असायचं, एकदा मॅच राजकोटला होती आणि विकेट वॉज पाटा. त्या मॅचमध्ये कोणतरी एक बाळकृष्ण म्हणून लेफ्ट आर्म सीमर आला, विनोदला खोलला आणि विनोद आतमध्ये आला. तर माने काकांचे सगळे औषधं वगैरे असे समोर ठेवले आणि असं मांडी घालून असं डोळे बंद करून बसलेला. म्हणजे काही नो रिझन, काही नाही, असंच बसलेला 10 मिनिटं. आता असं बघून सगळं म्हणजे विचार करतो की काय करतं, कारण विनोद तसं ॲजिटेटेड होतं ना, बॅट बीट म्हणजे सॉलिड एक्साइट व्हायचं. पण असे स्पिनर्स ना विनोद. फॅब्युलस प्लेअर. म्हणजे देयर वॉज नो, त्याचे पहिले 30 रन कुठनं यायचं ना कळायचंच नाही. ही वॉज आउटस्टँडिंग. नो टाइम अँड देन यूज टू बिल्ड इट अप. फॅब्युलस. म्हणजे आय यूज टू एन्जॉय. आमचं म्हणून ते ड्रेसिंग रूम, पहिलं जुनं ड्रेसिंग रूम आणखी मसाज रूम असायचं. मी, पारस, ॲबी वगैरे सॉलिड झोपायचो तिकडे. कारण तिथे बॅटिंगच अशी, वसीम बॅटिंग लावून करायचा, मग माने असायचा, विनायक माने, मग अमोलची बॅटिंग. मग असं करता 8-9 पर्यंत, म्हणजे ऍटलिस्ट टी पर्यंत असं व्हेरी रेअर झालं की टीच्या अगोदर बॅटिंग असायची. आणि बेस्ट पार्ट म्हणजे आम्ही झोपायचो आणि ते वेल्क्रोचा आवाज येतो ना पॅडचा, असं जास्त यायला लागायचं ना की बघ कळलं की मॅच फसली आहे. कारण का एक कोणतरी उघडतंय आणि एक कोणतरी बंद करतंय. म्हणून मग ते हळूहळू उठायचो किंवा मग मला पारस सांगायचं की आम्ही सांगायचं जाके ते क्या हुआ है, मग मी येऊन बघायचं नाही सेफ आहे, मग परत लांगड टाकायचं.